गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आधीच्या पिरियडमध्ये आपण संचालकांच्या सभेसंबंधीची माहिती बघितली आणि संचालकांच्या सभेचे दोन प्रकार आहेत. एक संचालक मंडळाची सभा आणि संचालक समितीची सभा आणि त्याचं कार्य आपण बघितलं. आजच्या पिरियडमध्ये आपण बघणार आहोत वैध सभेसाठी आवश्यक बाबी. तर वैध म्हणजे काय? तर कायदेशीर. कुठलीही सभा कायदेशीर ठरण्यासाठी ती योग्य प्रकारे बोलवणं आवश्यक असतं. तसंच ती योग्य प्रकारे संघटित करणं आणि नियमानुसार चालवणं हे पण आवश्यक असतं. तर याच्यातला पहिला मुद्दा जो आहे योग्य प्रकारे सभा बोलवण्यासाठी आवश्यक बाबी. तर सगळ्यात पहिल्यांदा ही सभा कंपनीच्या कायद्यातील तरतुदीचं पालन करून बोलवलेली असावी. म्हणजे सभा बोलवण्याची सोय त्या कंपनीच्या कायद्यात असला पाहिजे. दुसरं, सभेचे जे उद्दिष्ट आहे ते कायद्याने मान्य होण्यासारखे असले पाहिजे. तिसरं, सभा ही योग्य अधिकारी व्यक्तीनेच किंवा कंपनीचा अध्यक्ष किंवा संचालक मंडळानेच बोलवली पाहिजे. ज्याला सभा बोलवण्याचा अधिकार आहे अशा व्यक्तीनेच सभा बोलवली पाहिजे. सभेची जी सूचना आहे ती पुरेशा कालावधीची म्हणजे सभेच्या तारखेच्या 21 दिवस आधी संबंधित व्यक्तीला दिली गेली पाहिजे आणि सभेच्या सूचनेबरोबर कार्यक्रम पत्रिका पण दिली जावी. हे झालं सभा योग्य प्रकारे बोलवण्यासाठी आवश्यक बाबी. आता आपण बघणार आहोत सभा योग्य प्रकारे संघटित करण्यासाठी आवश्यक बाबी. आता सभा प्रॉपरली ऑर्गनाईज व्हावी यासाठी पहिला मुद्दा जो आहे तर तो गणसंख्येचा आहे. सभेला पुरेशी गणसंख्येची उपस्थिती असावी. म्हणजे गणसंख्या म्हणजे सभा कायदेशीर ठरण्यासाठी आवश्यक असलेली किमान सभासदांची संख्या, त्याला म्हणतात गणसंख्या. तर ती पुरेशी गणसंख्या असली पाहिजे. आणि दुसरा जो मुद्दा आहे संघटनामधला तो म्हणजे योग्य व्यक्तीची अध्यक्षस्थानी नेमणूक केलेली असावी. आता तिसरा जो आहे ते सभेचे कामकाज योग्य प्रकारे संचलित करण्यासाठी आवश्यक बाबी. सभेचं कामकाज आहे ते योग्य प्रकारे चालू ठेवण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहे. तर सभेचं कामकाज योग्य प्रकारे होण्यासाठी म्हणजे सभा प्रॉपरली कंडक्ट करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी. तर सभेचे विषय चर्चेला येणार आहेत त्या संबंधीचे म्हणजे चर्चेसंबंधीचे जे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन झालं पाहिजे आणि चर्चेवर नियंत्रण केलं जायचे. सभा कशी कंडक्ट करावी यासंबंधीचे जे नियम आहेत ते पाळले गेले पाहिजे आणि अनावश्यक चर्चा वाढू नये यासाठी त्याच्यावर नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे. दुसरा मुद्दा जो आहे तर सभेपुढे चर्चेसाठी प्रस्ताव मांडणे. एखाद्या विषयावर डिस्कशन जे करायचं असतं त्याला प्रस्ताव म्हणतात आणि तो प्रस्ताव सभेपुढे मांडला जातो. त्या प्रस्तावाला आवश्यक असल्या तर दुरुस्त्या सुचवल्या जातात आणि सभे चालू असताना एखाद्या
सभासदांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला तर त्याच्यावर विचारविनिमय करून निर्णय घेतला जातो. तिसरं जे आहे तो सर्वानुमते किंवा मतदान पद्धतीने निर्णय घेणे. जो मुद्दा विषयावर म्हणजे चर्चेसाठी ठेवला आहे त्याच्यावर सर्वानुमते निर्णय घेतला जातो किंवा वेळ पडली तर मतदानाच्या साहाय्याने सुद्धा निर्णय घेतला जातो. आणि जे काही सभेत कामकाज झालं आहे त्याची इतिवृत्त पुस्तकात योग्य प्रकारे नोंद करणं आवश्यक असतं. कारण जे इतिवृत्त आहे हे सभेत जे काही कामकाज होतं, जे काही निर्णय होतात, जे काही ठराव होतात त्याचा कायदेशीर पुरावा म्हणजे इतिवृत्त असतं. म्हणून सभेचं कामकाज या सगळ्या गोष्टींचा विचार करून केलं गेलं पाहिजे. आता जी वैध सभा आहे, वैध सभाचं आयोजन, वैध म्हणजे जी कायदेशीर सभा आहे तिच्या संबंधीच्या काय तरतुदी आहेत ते बघणार आहोत. तर याच्यात आहे म्हणजे सभा योग्य प्रकारे बोलवल्या गेली पाहिजे, सभेचं योग्य प्रकारे संघटन झालं पाहिजे, सभेचं कामकाज योग्य प्रकारे संचलित करण्यासाठीचे जसं आवश्यक घटक आहेत जसे योग्य अधिकारी, सभेची सूचना, कार्यक्रम पत्रिका, गणसंख्या, प्रस्ताव, सभा तहकूब, मतदान, ठराव, सभेच्या कामकाजाची कार्यवाही आणि इतिवृत्त या संबंधीची सविस्तर माहिती आपण वैध सभेचं आयोजन, संघटन आणि संचलनासंबंधीच्या तरतुदीमध्ये बघणार आहोत. त्याच्यातलं पहिलं आहे सभा बोलवणारी योग्य अधिकारी व्यक्ती. कंपनीची सभा बोलवणारी योग्य अधिकारी व्यक्ती म्हणजे कोण तर संचालक मंडळ किंवा अध्यक्ष. संचालक मंडळाच्या योग्य प्रकारे बोलवलेल्या सभेला सभा बोलवण्याचा अधिकार संचालक मंडळ ठराव मंजूर करून चिटणीसाला देण्यात येतो. म्हणजे ही कुठलीही सभा योग्य प्रकारे बोलवण्याचा अधिकार संचालकांच्या सभेत ठराव मंजूर करून तो सेक्रेटरीला देण्यात येतो आणि त्यानंतर जो सेक्रेटरी असतो तो संचालकाच्या आदेशानुसार सभेची पूर्वसूचना आणि कार्यक्रम पत्रिका संबंधित सदस्यांना पाठवतो. चिटणीस हा संचालक मंडळांच्या वतीनं काम पाहत असतो. काही अपवादात्मक स्थितीत सभा बोलवणारी योग्य अधिकारी व्यक्ती हे कंपनीचे भागधारक किंवा नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल किंवा केंद्र सरकार असे आपण बघितलं. जी विशेष सर्वसाधारण सभा असते त्याच्यात भागधारक पण काही मुद्द्यांबद्दल सभा बोलवू शकतात किंवा कंपनी लॉ ट्रिब्युनलसुद्धा सभा बोलवू शकते. पण सर्वसाधारणपणे संचालक मंडळांच्या सभेत ठरावापासून सेक्रेटरीला ते सभा बोलवण्याचे अधिकार दिले जातात. दुसरं मुद्दा आहे सभेची सूचना. आता सभेची सूचना म्हणजे सभेची तारीख, दिवस, वेळ, ठिकाण आणि कुठले विषय सभेत चर्चिले जाणार आहेत याची माहिती सभासदांना आधी देणे होय. आणि ही सभेची सूचना जी आहे ती लेखी स्वरूपात दिली जाते. सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार असलेल्या सर्व सभासदांना अशी सूचना सभेच्या पुरेशी आधी म्हणजे 21 दिवस आधी पाठवणे आवश्यक असते. सभेची सूचना टपालाद्वारे किंवा खास व्यक्तीची योजना करून देण्यात येते. सभाची सूचना पाठवताना काही मुद्दे विचारात घेणे आवश्यक आहे.
जसं की सर्वसाधारण सभेची सूचना मिळण्याचा अधिकार सर्व सभासदांना आहे, म्हणजे सगळ्या सभासदांना सूचना ही वेळेत मिळालीच पाहिजे. भागधारकांच्या सभेची सूचना मिळण्याचा अधिकार हिशोब तपासणीसाला पण आहे, म्हणजे जी शेअर होल्डर्सची जी मीटिंग होते त्या सभेची सूचना अंकेक्षकाला सुद्धा मिळाली पाहिजे. एखादा भागधारक दिवाळखोर झाला किंवा त्याचा मृत्यू आला तर त्याचा जे कायदेशीर वारस असतात त्यांना सभेची सूचना ही दिली गेली पाहिजे, त्यांना ती पाठवावी लागते. आणि समजा आता हे असतील संयुक्त भागधारक असतील, पार्टनर असतील किंवा अशी दोघा व्यक्तींनी मिळून त्या एखाद्या याचे भाग घेतले असतील तर अशा वेळेला ज्या सभासदाचं नाव नोंदवहीत सगळ्यात पहिल्यांदा नोंदवलं आहे त्याला सभेची सूचना मिळाली पाहिजे. संचालकांच्या सभेसाठी म्हणजे ज्या संचालक मंडळांच्या सभा होतात, संचालक समितीच्या सभा होतात, त्याच्यासाठी सर्व संचालकांना सभेची सूचना मिळाली पाहिजे. सर्वसाधारण सभेची आणि नियमित सभेची सूचना सभासदांना सभेपूर्वी 21 दिवस अगोदर पाठवणं आवश्यक असतं आणि संचालकांच्या सभेसाठी सूचना योग्य मुदतीत संचालकांना पाठवावी लागते. सभेची सूचना नेमकी आणि स्पष्ट आणि परिपूर्ण असली पाहिजे. त्यात सभेचा प्रकार, सभेचं स्वरूप, सभेचा दिवस, सभेची तारीख, वेळ, ठिकाण आणि कार्यक्रम पत्रिका त्याच्यासोबत असली पाहिजे त्या सूचनेसोबत. आणि सूचनेमध्ये हजर राहून मतदान करण्याचा अधिकार असलेल्या सभासदाला प्रतिनिधीसुद्धा नेमता येतो, तर त्याला प्रतिनिधी नेमण्याचा अधिकार आहे. आणि हा प्रतिनिधी कंपनीचा सभासद असला पाहिजे, सभासद असलाच पाहिजे असं काही नाही आहे. हे वाक्य त्याच्यात आवर्जून लिहिलेलं असलं पाहिजे. म्हणजे सभेची सूचना देताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. पुढला आहे कार्यक्रम पत्रिका. सभेची सूचनाबरोबरच सभेत पार पाडावयाच्या कामकाजाची यादी म्हणजेच कार्यक्रम पत्रिका. सभेच्या सूचनेबरोबर सभेत जे कामकाज पार पाडायचं असतं त्याचं निवेदन पाठवणं आवश्यक असतं, तिलाच कार्यक्रम पत्रिका म्हणतात. त्याचे कार्यक्रम पत्रिकेत सभेत पार पाडल्या जाणाऱ्या किंवा सभेत चर्चा होणाऱ्या विषयांची यादी असते. जो सेक्रेटरी असतो तो अध्यक्षांच्या सल्ल्यानुसार सभेच्या कार्यक्रम पत्रिका तयार करतो आणि कार्यक्रम पत्रिकेमध्ये जे काही कामकाजासंबंधीची यादी आहे ती त्या कार्यक्रमात असली पाहिजे. कार्यक्रम पत्रिका म्हणजे सभेसाठी ठरविलेला कार्यक्रम असतो आणि कार्यक्रम पत्रिकेच्या मदतीने जे सभेचे अध्यक्ष आहे ते सभेचे कामकाज सुरळीतपणे पाडू शकतात. कोणताही महत्त्वाचा मुद्दा राहून गेला नाही ना हे पण कळतं त्याच्यामुळे. आणि कार्यक्रम पत्रिकेमुळे सभासदांनाही सभेत कुठल्या विषयावर चर्चा होणार आहे याची कल्पना आधीच मिळते, त्यामुळे ते पुरेशी तयारी करून सभेला हजर राहू शकतात. कार्यक्रम पत्रिका तयार करताना काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, तर त्या अशा आहेत. कार्यक्रम पत्रिका सोपी आणि स्पष्ट भाषेत असावी, म्हणजे कार्यक्रम पत्रिकेची भाषा सोपी असावी आणि स्पष्ट असावी. ती थोडक्यात असावी पण त्याच्यातनं पूर्ण आशय कळावा
कार्यक्रम पत्रिकेवरील विषय जे आहेत ते तर्कसंगत पद्धतीने मांडावेत. दैनंदिन स्वरूपाचे विषय जे लवकर हातावेगळे होऊ शकतील ते कार्यक्रम पत्रिकेच्या सुरुवातीला लावे. ज्याच्यावर पटपट निर्णय घेऊन ते हातावेगळे करू शकतो असे जे काही निर्णय आहे किंवा असे जे चटकन हातावेगळे होऊ शकतील असे जे विषय आहे ते कार्यक्रम पत्रिकेच्या सुरुवातीला लिहिले पाहिजे. कार्यक्रम पत्रिकेतील विषय सभेच्या सूचनेच्या अधिकार क्षेत्रातील असावे. म्हणजे जे कार्यक्रम पत्रिकेतले जे विषय आहे ते योग्य असले पाहिजे. म्हणजे त्या विषयांवर चर्चा घडवणं आवश्यक आहे असे जे विषय असतील तेच ते कार्यक्रम पत्रिकेत असले पाहिजे. आता कार्यक्रम पत्रिकेचे प्रकार आपण बघू. 2 मुख्य प्रकार आहेत. एक आहे थोडक्यात लिहिलेली कार्यक्रम पत्रिका. आता या पद्धतीत थोडक्यात लिहिलेली आहे म्हणजे सगळे विषय जे आहे ते संक्षिप्त स्वरूपात मांडलेले असतात, थोडक्यात मांडले जातात. म्हणजे विषयाचं फक्त शीर्षक दिलं जातं. आणि जेव्हा विशेष स्वरूपाचं कामकाज पार पाडायचं असतं तेव्हा ह्या प्रकारची कार्यक्रम पत्रिका सोयीची ठरते. दुसरा प्रकार आहे सविस्तर लिहिलेली कार्यक्रम पत्रिका. तर ह्या प्रकारात विषयाचं सविस्तर वर्णन असतं. नियोजित ठरावाचे मसुदे, सूचक व अनुमोदकाची नावं सूचक म्हणजे कोणी सुचवलं आणि कोणी त्याला अनुमोदन दिलं ह्याची देणाऱ्यांची नावंसुद्धा असतात. ह्या प्रकारची कार्यक्रम पत्रिका दैनंदिन किंवा नेहमीच्या सभेसाठी तयार केली जाते. तर हे होतं वैध सभेचं साठीच्या आवश्यक बाबी. त्याच्यात वैध सभेचं संघटन आणि संचलन संबंधीच्या तरतुदी. आता आपण बघणार आहोत पुढच्या पिरियडला बघू सभेचे योग्य प्रकारे संघटन करणे. हॅव अ गुड डे. बाय.